तर अर्थशास्त्राचं जे 7वं प्रकरण आहे ते प्रकरण म्हणजे राष्ट्रीय उत्पन्न. त्याला इंग्रजीमध्ये नॅशनल इन्कम असा शब्दप्रयोग वापरला जातो. आता अर्थशास्त्राच्या 2 शाखा आहेत. एक सूक्ष्म अर्थशास्त्र आणि दुसरी स्थूल अर्थशास्त्र. सूक्ष्म अर्थशास्त्र आणि स्थूल अर्थशास्त्र कशाला म्हणायचं हे गेल्या वर्षी 11वीच्या अभ्यासक्रमामध्येच पहिलं प्रकरण होतं. अर्थशास्त्रातील मूलभूत संकल्पना म्हणून त्यामध्येच सूक्ष्म अर्थशास्त्र कशाला म्हणायचं आणि स्थूल अर्थशास्त्र कशाला म्हणायचं हा भाग त्या ठिकाणी आपण विचारात घेतला होता. आता सूक्ष्म अर्थशास्त्र आणि सूक्ष्म अर्थशास्त्रातील ज्या वेगवेगळ्या संकल्पना आहेत त्या संकल्पना आतापर्यंत आपण पाहिल्या. उदाहरणार्थ सूक्ष्म अर्थशास्त्र म्हणजे काय, या अर्थशास्त्राची वैशिष्ट्ये, व्याप्ती, अभ्यास विषय हा भाग आपण पाहिला. त्यानंतर उपयोगिता विश्लेषण आपण पाहिलं, घटत्या उपयोगितेचा सिद्धांत पाहिला, उपयोगितेचे प्रकार पाहिले. त्यानंतर मागणी विश्लेषण पाहिलं. मागणी म्हणजे काय, मागणीचे प्रकार, मागणीवर परिणाम करणारे घटक, मागणीचा सिद्धांत, मागणीची लवचिकता. त्यानंतर मागणीच्या लवचिकतेचे प्रकार पाहिले. त्यानंतर पुरवठा विश्लेषण पाहिलं. पुरवठा म्हणजे काय पाहिलं, पुरवठ्याचा नियम पाहिला. पुरवठ्याची लवचिकता सुद्धा आपण पाहिली. त्यानंतर बाजारपेठा हे प्रकरण आपण पाहिलं. आणि हा सगळा जो अभ्यासक्रम आहे तो अभ्यासक्रम सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये समाविष्ट होतो. आणि मग इथून पुढचा जो काही अभ्यासक्रम आहे तो अभ्यासक्रम स्थूल अर्थशास्त्रामध्ये समाविष्ट होतो. म्हणून समग्रलक्षी अर्थशास्त्रातील एक महत्त्वाचा भाग म्हणून राष्ट्रीय उत्पन्नाकडे पाहिलं जातं. म्हणजे राष्ट्रीय उत्पन्न हा स्थूल अर्थशास्त्राचा एक महत्त्वाचा अभ्यास विषय आहे. लक्षात ठेव. म्हणजे स्थूल अर्थशास्त्रातील एक महत्त्वाची संकल्पना म्हणून राष्ट्रीय उत्पन्न या संकल्पनेकडे पाहिलं जातं. कारण सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये वैयक्तिक उत्पन्नाचा अभ्यास केला जातो आणि समग्रलक्षी किंवा स्थूल अर्थशास्त्रामध्ये राष्ट्रीय उत्पन्नाचा अभ्यास त्या ठिकाणी केला जातो. त्यामुळं राष्ट्रीय उत्पन्न ही जी संकल्पना आहे ही संकल्पना स्थूल अर्थशास्त्रातील एक महत्त्वाची संकल्पना असलेली दिसून येते. आता देशाच्या अर्थव्यवस्थेमध्ये शेती, उद्योग, त्याचबरोबर व्यापार, बाजारपेठा, बँका आणि ज्या काही वित्तीय संस्था आहेत त्या सर्व वित्तीय संस्था, विविध विभाग आणि त्यांची कार्यालये इत्यादींचा समावेश त्या ठिकाणी अर्थव्यवस्थेमध्ये होत असतो. आता राष्ट्रीय उत्पन्न जे आहे हे राष्ट्रीय उत्पन्न हे देशाच्या संदर्भात सांगितलेलं उत्पन्न असतं. राष्ट्रीय म्हणजे देश, देशाचं उत्पन्न असा अर्थ या ठिकाणी घेतला जातो. आर्थिक विकासाचे काही निकष आहेत पहा. देशाचा आर्थिक विकास झाला की झाला नाही हे आजमावण्याचे अनेक निकष आहेत.
उदाहरणार्थ शेतीची उत्पादकता, औद्योगिक क्षेत्राचा विकास, दरडोई उपभोग आणि त्यामध्ये आणखी एक निकष आहे तो म्हणजे राष्ट्रीय उत्पन्न. म्हणजे देशाचं राष्ट्रीय उत्पन्न किती आहे त्यावरून देशाच्या आर्थिक विकासाची जी पातळी आहे ही पातळी लक्षात येते किंवा आजमावता येते. म्हणून आर्थिक विकासाचा एक निकष म्हणून राष्ट्रीय उत्पन्नाकडे पाहिले जाते. राष्ट्रीय उत्पन्न जे आहे हे राष्ट्रीय उत्पन्न ही प्रवाही संकल्पना आहे. राष्ट्रीय उत्पन्नाची जी संकल्पना आहे ही संकल्पना प्रवाही संकल्पना म्हणून ओळखली जाते. राष्ट्रीय उत्पन्न जे आहे हे राष्ट्रीय उत्पन्न पैशात व्यक्त केलं जातं. म्हणजे राष्ट्रीय उत्पन्न हे पैशामध्ये मोजलं जातं की भारताचं राष्ट्रीय उत्पन्न एवढं आहे. आपण काय सांगतो, माझं वैयक्तिक उत्पन्न एवढं आहे, म्हणजे आपण ते पैशातच व्यक्त केलं करतो. म्हणून देशाचं राष्ट्रीय उत्पन्न सुद्धा हे पैशामध्ये व्यक्त केलं जातं. आता राष्ट्रीय उत्पन्न म्हणजे नेमकं काय, राष्ट्रीय उत्पन्न कशाला म्हणायचं, राष्ट्रीय उत्पन्नाच्या व्याख्या कोणत्या आहेत हे या ठिकाणी आपणाला विचारात घ्यायच्या आहेत. एका वर्षाच्या कालावधीमध्ये देशात जेवढ्या वस्तू आणि सेवा उत्पादित होतात त्या वस्तू आणि सेवांचं जे मूल्य आहे ते मूल्य म्हणजे देशाचं राष्ट्रीय उत्पन्न होय. म्हणजे एका वर्षाच्या काळात, म्हणजे याचा अर्थ आपण असं समजू, एका आर्थिक वर्षाच्या काळात, कारण राष्ट्रीय उत्पन्न जे आहे हे राष्ट्रीय उत्पन्न मोजत असताना आर्थिक वर्ष विचारात घेतलं जातं. म्हणून एका आर्थिक वर्षाच्या कालावधीत अर्थव्यवस्थेत किंवा देशात ज्या काही उत्पादित होणाऱ्या ज्या वस्तू आहेत आणि उत्पादित होणाऱ्या ज्या सेवा आहेत त्या वस्तू आणि सेवांचं जे काही पैशात जे मूल्य व्यक्त केलं जातं ते मूल्य म्हणजे देशाचे राष्ट्रीय उत्पन्न होय. म्हणजे याचा अर्थ आर्थिक वर्षाच्या कालखंडात अर्थव्यवस्थेमध्ये जेवढ्या वस्तू आणि सेवा तयार होतात त्या वस्तू आणि सेवांचं पैशातील मूल्य किंवा पैशाची किंमत व्यक्त केली जाते, ती किंमत म्हणजे देशाचं राष्ट्रीय उत्पन्न होय. आता इथं प्रश्न असा पडतो की एका आर्थिक वर्षाच्या कालावधीत, मग आर्थिक वर्षाचा कालावधी काय विचारात घेतला जातो, तर आज आर्थिक वर्षाचा कालावधी 1 एप्रिल ते 31 मार्च असा आर्थिक वर्षाचा कालावधी विचारात घेतला जातो. आज जर विचार केला आपण तर आज 1 एप्रिल पासून म्हणजे 1 एप्रिल 2021 ते 31 मार्च 2022 हे आर्थिक वर्ष सुरू आहे. हे लक्षात ठेवा. म्हणजे 365 दिवस या आर्थिक वर्षामध्ये गणले जातात आणि या कालावधीमध्ये जेवढ्या वस्तू आणि सेवा उत्पादित होतात त्या वस्तू आणि सेवांचं मूल्य म्हणजे देशाचं राष्ट्रीय उत्पन्न होय. आता राष्ट्रीय उत्पन्नाच्या काही व्याख्या आहेत पहा. वेगवेगळ्या अर्थतज्ञांनी सांगितलेल्या काही व्याख्या आहेत, त्या व्याख्या या ठिकाणी आपणाला विचारात घ्यायच्या आहेत. आता राष्ट्रीय उत्पन्न समिती म्हणून एक समिती आहे, राष्ट्रीय उत्पन्न समिती. आता या समितीनं राष्ट्रीय उत्पन्नाची व्याख्या काय सांगितलेली आहे, तर राष्ट्रीय उत्पन्न म्हणजे एखाद्या विशिष्ट कालखंडात निर्माण करण्यात आलेल्या वस्तू आणि सेवांची दुहेरी मोजणी होऊ न देता केलेले मापन होय.
काय सांगितलंय या व्याख्येमध्ये बघा, एखाद्या विशिष्ट कालावधीत, विशिष्ट कालावधी म्हणजेच हाच कालावधी बरं का, पूर्णपणे वर्षाचा कालावधी, या कालावधीमध्ये निर्माण करण्यात आलेल्या, म्हणजे देशात ज्या वस्तू निर्माण केलेल्या आहेत त्या निर्माण करण्यात आलेल्या वस्तू आणि सेवा, वस्तू आणि सेवा म्हणजे ज्या वस्तू आहेत त्या वस्तू आणि ज्या सेवा उत्पादित होतात त्या सेवा, याची दुहेरी मोजणी होऊ न देता केलेलं मापन म्हणजे राष्ट्रीय उत्पन्न होय. आता दुहेरी मोजणी होऊ न देता केलेलं मापन म्हणजे याचा अर्थ एका वस्तूचं एकाच वेळेस मूल्य विचारात घ्यायचं, दुहेरी मोजणी होता कामा नये. लक्षात येते का बघा, म्हणजे दुहेरी मोजणी होता कामा नये. समजा या ठिकाणी बेंच आहे, लक्षात घ्या, त्या लाकडापासून जर समजा हे फर्निचर किंवा जर हे फळ्या तयार होत असतील तर त्याचं मूल्य विचारात घेतल्यानंतर हा बेंच तयार झाल्यानंतर त्याचं मूल्य विचारात घ्यायचं नाही. लक्षात घ्या, फक्त अंतिम वस्तूचंच मूल्य राष्ट्रीय उत्पन्नामध्ये विचारात घ्यायचं, दुहेरी मोजणी होऊ द्यायची नाही. आता दुहेरी मोजणी कधी होईल बघा, जर समजा आपण कपडे खरेदी करायला गेलो मार्केटमध्ये आणि आपण ताग्याचं कापड त्या ठिकाणी विकत घेतलं मीटरवरती, आणि समजा ते कापड 1000 रुपये किमतीचं आपण विकत घेतलं आणि त्या ताग्यापासून जर आपण टेलरकडून जर कपडे शिवून घेतले आणि ते जर समजा त्याचं मूल्य जर 1500 रुपये झालं तर 1500 रुपये मूल्य राष्ट्रीय उत्पन्नामध्ये पकडायचे. हे 1000 रुपये कापडाचे मूल्य राष्ट्रीय उत्पन्नामध्ये पकडायचं नाही. जर हे 1000 पकडले आणि ते 1500 रुपये जर पकडले गेले तर तिथं दुहेरी मोजणी झाली. लक्षात घ्या. ऊस आहे पा, ऊसाचं मूल्य समजा आपल्याला एक 2800 रुपये टन साखर कारखाना त्या ऊसाला दर देतोय, तर ते 2800 रुपये जर मूल्य राष्ट्रीय उत्पन्नामध्ये जर पकडले तर त्या ऊसापासून जी साखर तयार होईल, ऊसापासून जो गूळ तयार होईल त्याचं मूल्य राष्ट्रीय उत्पन्नामध्ये पकडायचं नाही. इकडं साखरेचं मूल्य पकडलं, तिकडं ऊसाचं मूल्य जर पकडलं तर दुहेरी मोजणी झाली. मग इथं व्याख्यात सांगितलंय बघा, दुहेरी मोजणी न होता केलेलं मापन म्हणजे दुहेरी मोजणी होऊ द्यायची नाही. साखरेचं गुळाचं मूल्य पकडलं राष्ट्रीय उत्पन्नात की मग ऊसाचं मूल्य पकडायचंच नाही. हेच त्या व्याख्येमध्ये सांगितलेलं आहे. एका आर्थिक वर्षाच्या काळात देशामध्ये ज्या वस्तू आणि सेवा उत्पादित होतात त्याची दुहेरी मोजणी न होता केलेलं मापन म्हणजे राष्ट्रीय उत्पन्न होय. अशी राष्ट्रीय उत्पन्न जी समिती आहे त्या समितीनं केलेली व्याख्या आहे. त्यानंतर अर्थशास्त्रज्ञ पिगू म्हणून एक अर्थशास्त्रज्ञ होता, त्या पिगूने ही व्याख्या केलेली आहे, समाजाच्या वस्तुनिष्ठ उत्पन्नाच्या ज्या भागाची पैशात मोजदाद करता येते असा भाग म्हणजे राष्ट्रीय उत्पन्न होय. समाजाच्या वस्तुनिष्ठ उत्पन्नाच्या ज्या भागाची पैशात मोजमाप करता येते, म्हणजे समाजाचं जे उत्पन्न आहे त्या उत्पन्नाची पैशात जर मोजणी होत असेल तर त्याची जी मोजणी होते ती उत्पन्न म्हणजे राष्ट्रीय उत्पन्न होय. अशी व्याख्या पिगू या अर्थशास्त्रज्ञांनी केलेली आहे. त्यानंतर आयर्लिंग फिशर हा एक अर्थशास्त्रज्ञ होऊन गेला बा. या अर्थशास्त्रज्ञांनी सुद्धा राष्ट्रीय उत्पन्नाची व्याख्या सांगितली. त्या फिशरच्या मते राष्ट्रीय उत्पन्न म्हणजे एका वर्षाच्या कालावधीत म्हणजेच आर्थिक वर्षाच्या कालावधीत, एका वर्षाच्या कालावधीत राष्ट्राच्या निव्वळ उत्पादनापैकी जो भाग प्रत्यक्षपणे उपभोगासाठी वापरला जातो असा भाग म्हणजे राष्ट्रीय उत्पन्न होय. म्हणजे समाजाच्या वस्तुनिष्ठ उत्पादनापैकी जो भाग प्रत्यक्ष उपभोगासाठी वापरला जातो तो भाग म्हणजे देशाचं राष्ट्रीय उत्पन्न होय. अशी व्याख्या फिशर या अर्थतज्ञांनी केलेली आहे. अशा वेगवेगळ्या अर्थतज्ञांनी या राष्ट्रीय उत्पन्नाच्या व्याख्या केलेल्या आहेत. पण सर्वसाधारणपणे जनरली व्याख्या
जी राष्ट्रीय उत्पन्न समितीनं जी केलेली आहे, आर्थिक वर्षाच्या कालावधीमध्ये विशिष्ट कालखंडात निर्माण करण्यात आलेल्या वस्तू आणि सेवांचे दुहेरी मोजमाप न होता केलेलं मापन म्हणजे देशाचं राष्ट्रीय उत्पन्न होय. आता राष्ट्रीय उत्पन्न आपल्याला आणखी एक अशी व्याख्या सांगता येईल की ती उत्पन्नाची व्याख्या पुस्तकामध्ये नाही, पण उत्पादन घटकांचे जे मोबदले आहेत ते मोबदले मिळवले किंवा त्याची बेरीज केली की देशाचं राष्ट्रीय उत्पन्न मिळतं. उदाहरणार्थ उत्पादनाचे जे घटक आहेत, उदाहरणार्थ भूमी, दुसरा घटक आहे श्रम, तिसरा घटक आहे भांडवल आणि चौथा घटक आहे तो म्हणजे संयोजक. हे उत्पादनाचे 4 घटक आहेत. हे 4ही घटक फार महत्वाचे आहेत उत्पादन प्रक्रियेमध्ये. या 4 घटकांना मिळणारे जे मोबदले आहेत हे गेल्या वर्षी 11वीच्या पहिल्याच प्रकरणामध्ये हा भाग आपण पाहिलेला आहे. अर्थशास्त्रातील मूलभूत संकल्पना म्हणून त्या सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्रातील ह्या संकल्पना आहेत. या संकल्पना गेल्या वर्षीपर्यंत 12वीच्या अभ्यासक्रमामध्ये उत्पादनाचे घटक म्हणून एक प्रकरण होतं. हे प्रकरण या चालू अभ्यासक्रमामधून वगळलेलं आहे. मग हे जे उत्पादनाचे घटक आहेत, पहिला भूमी, दुसरा श्रम, तिसरा भांडवल आणि चौथा संयोजक, या उत्पादन घटकांचे मोबदले म्हणजे देशाचं राष्ट्रीय उत्पन्न होय. आता या उत्पादन घटकांचे मोबदले कोणते? तर भूमीचा मोबदला आहे तो म्हणजे खंड, अधिक श्रमाचा मोबदला जो आहे तो मोबदला म्हणजे वेतन किंवा मजुरी, त्यानंतर भांडवलाचा मोबदला आहे व्याज आणि संयोजकाचा मोबदला आहे तो म्हणजे नफा. या सगळ्यांची बेरीज केली की ती बेरीज म्हणजे देशाचं राष्ट्रीय उत्पन्न होय. अशी ही व्याख्या राष्ट्रीय उत्पन्नाची केलेली आहे. उत्पादन घटकांचे मोबदले म्हणजे देशाचं राष्ट्रीय उत्पन्न होय. आता राष्ट्रीय उत्पन्न जे आहे, या राष्ट्रीय उत्पन्नाची काही वैशिष्ट्ये आहेत. त्यामध्ये पहिलं वैशिष्ट्य आहे स्थूल आर्थिक संकल्पना. म्हणजे याचा अर्थ एकूण राष्ट्रीय उत्पन्न एखाद्या व्यक्तीशी संबंधित नाही. राष्ट्रीय उत्पन्नाची संकल्पना एखाद्या वस्तूशी अजिबात संबंध नाही, तर ती संपूर्ण अर्थव्यवस्थेतील उत्पन्नाचे प्रतिनिधित्व करते. म्हणजे अर्थव्यवस्थेमध्ये जे काही पूर्णपणे उत्पादन घटकांचे मोबदले असतील किंवा पूर्णपणे देशातील लोकांचं जे उत्पन्न आहे त्या उत्पन्नाची बेरीज म्हणजे राष्ट्रीय उत्पन्न होय. ही एका वैयक्तिक व्यक्तीच्या उत्पन्नाचा या ठिकाणी समावेश केला किंवा विचार केला जात नाही, तर पूर्णपणे अर्थव्यवस्थेशी संबंधित असणाऱ्या व्यक्तीच्या उत्पन्नाचा विचार या संकल्पनेमध्ये केला जातो. म्हणून म्हटले स्थूल आर्थिक संकल्पना. सूक्ष्म आर्थिक संकल्पना नाही, तर स्थूल आर्थिक संकल्पना आहे. कारण स्थूल अर्थशास्त्रामध्ये अर्थव्यवस्थेतील समग्र घटकांचा अभ्यास केला जातो. एकूण मागणी, एकूण उत्पन्न, एकूण बचत, एकूण राष्ट्रीय उत्पन्न यासारख्या समुच्चयात्मक बाबींचा अभ्यास हा स्थूल अर्थशास्त्रामध्ये केला जातो. म्हणून राष्ट्रीय उत्पन्न ही स्थूल आर्थिक संकल्पना म्हणून ओळखली जाते. त्यानंतर दुसरं वैशिष्ट्य सांगितले पहा, राष्ट्रीय उत्पन्नात अंतिम वस्तू व सेवांचे मूल्य विचारात घेतले जाते. दुसरं वैशिष्ट्य काय सांगितले? राष्ट्रीय उत्पन्नात अंतिम वस्तू व सेवांचे मूल्य विचारात घेतले जाते. म्हणजे याचा अर्थ मी आत्ताच सांगितलं पहा, अंतिम वस्तू जी तयार केली जाते त्या अंतिम वस्तूचंच मूल्य राष्ट्रीय उत्पन्नामध्ये पकडायचं. उदाहरणार्थ गहू आहे, त्या गहूचं मूल्य राष्ट्रीय उत्पन्नामध्ये नाही पकडायचं, पण त्या गहूपासून ज्या काही वस्तू तयार होतात, मग त्या समजा गहूपासून आटा तयार झाला, मग त्या आट्यापासून समजा जे बाकीचे पदार्थ तयार होतात, अंतिमतः जे पदार्थ तयार झालेले आहेत त्याचंच मूल्य राष्ट्रीय उत्पन्नामध्ये पकडायचं. मग काही ठिकाणी
आटा ही अंतिम वस्तू असते. काही ठिकाणी आट्यापासून तयार झालेले ज्या काही पदार्थ असतात ते पदार्थ त्या ठिकाणी अंतिम वस्तू म्हणून ठरत असतात. मग त्या आट्यापासून जर समजा बिस्किट तयार झालं तर ते बिस्किट ही अंतिम वस्तू झाली. काही ठिकाणी आटा हा पण समजा उपभोगासाठी चपाती बनवण्यासाठी वापरतो तर तिथं अंतिम वस्तू ही आटा होतो. म्हणजे अंतिमता जी वस्तू असते त्या वस्तूचंच मूल्य या राष्ट्रीय उत्पन्नामध्ये मोजलं जातं. म्हणून दुहेरी गणना टाळण्यासाठी, दुहेरी मोजणी टाळण्यासाठी फक्त अंतिम वस्तू आणि अर्थव्यवस्थेत उत्पादित सेवांचंच मूल्य या राष्ट्रीय उत्पन्न संकल्पनेमध्ये विचारात घेतलं जातं. त्यानंतर मग तिथं उदाहरण दिले पहा. शर्टाचे मूल्य निश्चित करताना कापसाच्या मूल्यांचा विचार केला जात नाही. समजा आपण शर्ट परिधान करतोय त्या ठिकाणी शर्टाचं मूल्य आपण ज्यावेळेस विचारात घेतो, शोरूममध्ये आपण जातो आणि समजा 1000 रुपये किमतीचा शर्ट विकत घेतो, मग राष्ट्रीय उत्पन्नामध्ये ते 1000 रुपये पकडायचे राष्ट्रीय उत्पन्नामध्ये. मग हा शर्ट तयार करण्यासाठी जे काही कापूस बेसिक लेवलचं जे काही कच्चं मटेरियल आहे ते मटेरियल राष्ट्रीय उत्पन्नामध्ये पकडायचं नाही. मग अगदी तागा तयार करणं, धागा तयार करणं, कापड तयार करणं त्याचं मूल्य अजिबातच राष्ट्रीय उत्पन्नामध्ये पकडायचं नाही. राष्ट्रीय उत्पन्नामध्ये फक्त अंतिमता जो शर्ट तयार झालेला आहे त्याचंच मूल्य राष्ट्रीय उत्पन्नामध्ये पकडायचं. कारण ते शर्टच्या किमतीत आधीपासूनच ते समाविष्ट केलेलं असतं. 1000 रुपये किमतीचा आपण शर्ट विकत घेतोय म्हणजे त्या 1000 रुपयेमध्ये त्या सर्व स्टेपवरती जे काही मूल्य आहे ते मूल्य त्या ठिकाणी विचारात घेतलेलंच आहे. मग त्या ठिकाणी कापूस असेल, धागा असेल, कापड असेल, तयार झालेलं कापड असेल, हे सगळं त्या 1000 रुपयेच्या किमतीमध्ये किंवा शर्टाच्या किमतीमध्ये ते पकडलेलं आहेच, हे लक्षात ठेवा. म्हणून अंतिम वस्तूचंच मूल्य राष्ट्रीय उत्पन्नामध्ये पकडायचं. त्यानंतर निव्वळ समग्र मूल्य विचारात घ्यायचं. म्हणजे राष्ट्रीय उत्पन्नात उत्पादित वस्तू आणि सेवांच्या निव्वळ मूल्यांचा समावेश त्या ठिकाणी केला जातो. निव्वळ मूल्यांचा समावेश, त्यामध्ये घसारा अजिबात धरायचा नाही. घसारा म्हणजे ज्याला आपण काय म्हणतो, यंत्रसामग्रीची झीज भरून काढण्यासाठी जो वेगळा निधी बाजूला काढून ठेवलेला असतो त्याला घसारा म्हणायचं किंवा घसारा निधी म्हणायचं. तर तो घसारा आहे, त्या घसारा निधीचा समावेश केला जात नाही. हे कशामध्ये चालतं तर भांडवली वस्तू ज्या असतात त्या भांडवली वस्तूची होणारी जी झीज आहे ती झीज म्हणजे घसारा होय. त्यानंतर पुढचं वैशिष्ट्य सांगितलंय पहा, विदेशी निव्वळ उत्पन्न. विदेशी निव्वळ उत्पन्न म्हणजे याचा अर्थ राष्ट्रीय उत्पन्नामध्ये ज्या वेळेस त्याची मोजणी केली जाते त्यावेळेस निव्वळ विदेशी उत्पन्न किंवा मूल्य विचारात घ्यायचं. म्हणजे काय करायचं तर आपण इतर देशाकडून जर काही वस्तूंची आयात करत असेल तर ते आयातीचं मूल्य, आणि आपण जर काही देशाला काही वस्तूची निर्यात करत असेल तर ते निर्यातीचं मूल्य. ह्या निर्यातीच्या मूल्यामधून आयातीचं मूल्य वजा करायचं आणि जी रक्कम असेल ती रक्कम राष्ट्रीय उत्पन्नामध्ये पकडायची. त्याला विदेशी निव्वळ उत्पन्न असं म्हटलं जातं. म्हणजे आयात वजा निर्यात, आयात वजा निर्यात. समजा आपल्या भारताचं राष्ट्रीय उत्पन्न मोजायचं, त्यावेळेस जर समजा आपला भारत देश जर 100 कोटी रुपयाची जर निर्यात करत असेल, किती 100 कोटी रुपयाची निर्यात करत असेल, उदाहरण घेतोय आपण, आणि आपला देश जर समजा 90 कोटी रुपयाची जर आयात करत असेल तर आपल्या देशाच्या या निर्यातीच्या मूल्यातून आयातीचं मूल्य वजा करायचं. मग 100 कोटी वजा 90 कोटी बरोबर 10 कोटी हे आपल्या देशाच्या राष्ट्रीय उत्पन्नामध्ये पकडायचे. किंवा ह्याच्या उलट परिस्थिती, आपण जर 100 कोटी रुपयाची आयात करत असू
आणि जर 90 कोटी रुपयाची निर्यात करत असू तर आपल्या देशाच्या राष्ट्रीय उत्पन्नामधून हे 10 कोटी रुपये वजा करायचे. म्हणजे आयात आणि निर्यातीचं मूल्य वजा करून देशाचं राष्ट्रीय उत्पन्न मोजायचं, म्हणजे विदेशी निव्वळ उत्पन्न समाविष्ट करायचं. त्यानंतर पुढचं वैशिष्ट्य सांगितलेलं आहे पहा, आर्थिक वर्ष. आर्थिक वर्ष अगोदरच मी सांगितलं बघा इथं व्याख्येमध्येच, राष्ट्रीय उत्पन्नाची मोजणी करताना आर्थिक वर्ष विचारात घेतलं जातं. आणि आर्थिक वर्ष म्हणजे 1 एप्रिल ते 31 मार्च असं आर्थिक वर्ष आहे. आपल्या भारत सरकारचं चालू आहे पहा, आर्थिक वर्षाचा कालावधीच बदलायचा आहे. 1 जानेवारी ते 31 डिसेंबर असं आर्थिक वर्ष विचारात घ्यायचं. ते अंतिम टप्प्यामध्ये आहे. कदाचित भविष्य कालावधीमध्ये तो निर्णय सुद्धा होईल की आर्थिक वर्षाची सुरुवात 1 जानेवारीला होईल आणि आर्थिक वर्षाचा शेवट 31 डिसेंबरला होईल. पण त्याची अंमलबजावणी किंवा तो निर्णय भविष्य काळातला आहे. पण आज जर आपण विचार केला तर आर्थिक वर्षाचं सुरुवात 1 एप्रिलला होते आणि 31 मार्चला आर्थिक वर्ष संपतं. या कालावधीमध्येच ज्या वस्तू आणि सेवा तयार होतात त्याचंच मूल्य राष्ट्रीय उत्पन्नामध्ये पकडायचं, लक्षात घ्या. म्हणून म्हटले आर्थिक वर्ष. त्यानंतर प्रवाही संकल्पना आहे. राष्ट्रीय उत्पन्न ही संकल्पना साठा नाही, तर ही संकल्पना प्रवाही आहे. म्हणजे साठा आणि प्रवाह यातला फरक तुमच्या लक्षात येतो का? साठा म्हणजे समजा विहिरीमध्ये पाण्याचा साठा आहे, त्या विहिरीतला पाण्याचा साठा एकदा बाहेर काढला की परत त्या ठिकाणी पाणी अजिबात दिसणार नाही, साठा आहे तो. आणि प्रवाह म्हटल्यानंतर काय की आपण विहिरीतलं पाणी काढलं की परत त्या ठिकाणी पाणी गोळा होतं, प्रवाह, ज्याला आपण पाण्याचे झरे आहेत म्हणतो आपण. तसं राष्ट्रीय उत्पन्नाची संकल्पना ही प्रवाही संकल्पना आहे, साठा अशी संकल्पना नाही. आणि राष्ट्रीय उत्पन्न हे नेहमी पैशात व्यक्त केलं जातं. आपल्या देशाचं उत्पन्न, आपल्या देशाचं राष्ट्रीय उत्पन्न एवढं कोटी रुपये आहे, किंवा महाराष्ट्राचं उत्पन्न एवढं आहे, आपलं वैयक्तिक उत्पन्न एवढं आहे, हे आपण काय करतो पैशामध्ये व्यक्त करतो. तुम्ही दोघीजणी आहेत का नाही, तर दोघीजणी जरा थोडंसं